नमस्कार. ग्रामगीता अध्याय 9 भाग 55. संत तुकडोजी म्हणतात, आणखी काही जण समाजसेवेच्या नावाखाली विश्वशांतीची स्वप्न दाखवून यज्ञयागादींचं आयोजन करतात आणि आपणच मेजवान्या झोडत असतात. लोकांना चांगल्या प्रकारे मदत व्हावी म्हणून धर्मार्थ कार्यक्रम सादर करतात, पण त्यातही चैन करून आपल्या नावाचा डांगोरा पिटणारी माणसं काही कमी नाही आहेत. काही लोकांनी तर समाजसेवेचा धंदाच केला. आपल्या समाजसेवेनं थोरा मोठ्यांना भुरळ घातली, पण आतून सारं लोकजीवन पोखरून काढलं. त्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या लोकांना कुचकामी ठरणाऱ्या टाकाऊ अशा वस्तू विकल्यामुळं लोकांचे फार हाल झाले. संत तुकडोजी म्हणतात, मला एकदा एक तमासगीर भेटला. त्यानं वेश्यांना जमवून नृत्याचा कार्यक्रम केला आणि वर म्हणाला, काय तर आपण जनतेची सेवा करण्यासाठी काम करत आहोत. काही तथाकथित समाजसेवक लाचलुचपत आणि काळा बाजार अशा गोष्टींचं उघड समर्थन करतात आणि लोकांना खोटी आश्वासनं देतात. एकानं तर एकदा भिकाऱ्यांना गोळा केलं आणि त्यांनी भीक मागण्यासाठी त्यांना गावोगाव पाठवून दिलं. त्यांनी जमवलेले पैसे या पठ्ठ्यानं काढून घेतले आणि त्यांना उपाशीच ठेवलं. काही लोक फोटो काढण्यापुरतेच समाजकार्य करतात आणि नंतर फरार होतात. काही लोक लोकांना चिथवून त्यांच्यातच गट-तट पाडतात आणि आपल्या स्वार्थासाठी त्या गटातटांचा उपयोग करून घेतात. काही तथाकथित साधू मंडळी सेवा करण्यासाठी येतात आणि नवरदेवासारखा तोरा मिरवतात. अशा प्रकारचे अनेक फसवे समाजसेवक आजवर होऊन गेले आहेत. म्हणून जनतेनं अशा लोकांपासून सावध राहायला हवं, असं संत तुकडोजी म्हणतात. अशा प्रकारची स्वार्थीपणाची आणि संधीसाधूपणाची सेवा काय कामाची? आजपर्यंत गावातले भोळे लोक अशा लोकांच्या संगतीनं फसत गेले आणि अशा लोकांना सावध करणं अत्यंत आवश्यक असं कार्य आहे. विचाराशिवाय जे तथाकथित समाजकार्य केलं जातं ते अशा प्रकारे घातक ठरतं. जनसेवेमुळं सहकाराची भावना वाढीला लागली पाहिजे. परस्परांच्या गरजा भागल्या पाहिजेत. सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. घेणाऱ्यानं आणि देणाऱ्यानंही संतुष्ट होणं हे इथं अत्यंत आवश्यक असतं. समाजसेवा ही दिखाऊपणाची नसावी. आत एक बाहेर एक अशा प्रकारे केलेली सेवा कृत्रिम पण सुंदर दिसणाऱ्या कागदी फुलांसारखी फसवी असते. जो कार्यकर्ता निष्काम भावनेनं, त्यागभावनेनं लोकांच्या गरजा लक्षात घेऊन कार्य करतो त्यालाच सेवाभावी समजावं. आपलं घर, आपलं गाव विसरून जो जीवाभावानं आपल्या गावाचं काम करतो त्यालाच लोक मान देतात, त्याच्याच शब्दांना मान देतात. ज्याच्या घरचा स्वार्थ वाढतो त्याच्या दृष्टीनं लोकसेवा हा व्यवसाय होतो आणि व्यवसाय म्हटलं की आपला फायदा आला. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना लोक मान देत नाहीत. ज्याला आपला स्वार्थ बाजूला ठेवणं जमतं त्यानंच समाजसेवेसाठी पाऊल टाकावं. आपल्याकडं स्वार्थ साधून व्यवसाय करून देशसेवा आणि लोकसेवा करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, पण त्याचं फलित आपण पाहतच असतो. ज्यांच्याकडं लोक आपला तारणहार म्हणून पाहतात त्यांच्याकडूनच घोटाळे, महाघोटाळे होत असतात. सूर्य हा सगळ्यांची सेवा करतो. अत्यंत सेवाभावानं त्याची चाकरी चाललेली असते. एवढं असूनही तो मोबदल्याची अपेक्षा करत नाही. झाडं ही सगळ्यांना
कोणताही भेदभाव न करता सावली देतात, फुलं देतात, फळं देतात आणि शेवटी आपला प्राणही देतात. अशा निस्वार्थी कार्यकर्त्यांची खूप मोठी परंपरा आपल्याकडं आहे. आपलं धान्य, पैसा गरजवंतांना देऊन आपली कोठारं रिकामी केलेल्या सेवकांची अनेक उदाहरणं आपल्याकडं आहेत. अशा लोकांची कीर्ती, अशा लोकांच्या स्फूर्तिकथा आजही आपल्याला वाचायला, ऐकायला मिळत आहेत. क्रमशः